नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। उद्धव ठाकरेंचा 14 मार्चला रत्नागिरी दौरा, गुहागर आणि दापोलीत उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार। बारामतीत लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात। सुनेत्रा पवार यांचे प्रचाराचे परिचय पत्र प्रसिद्ध, परिपत्रकावर पक्षाचं घड्याळ चिन्ह असून सुनेत्रा अजितदादा पवार असा नावाचा उल्लेख। सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर। सुप्रिया सुळे यांचा बारामतीत भरलाय जनता दरबार। जनता दरबाराला नागरिकांनी गर्दी केली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातील युतीचा वाद टाळण्यासाठी समन्वय बैठक होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत 17 आणि 18 तारखेला बैठक। धाराशिव जिल्ह्यातील परंडाच्या सोनारी गावात शिवसेना शिंदे गटाकडून बॅनरबाजी। बघतोस काय रागानं तुला खासदार केलंय वाघानं, अशा आशयाचे बॅनर। शिरूर मतदारसंघात अबुल कोल्हेंचं शिवपुत्र संभाजी महानाट्य। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हेंकडून महानाट्याचं आयोजन। आजपासून 3 दिवस प्रेक्षकांसाठी महानाट्याची मोफत पर्वणी। जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्यानं लॉटरी लागणार असल्याची चर्चा। पालघरमध्ये मनसैनिकांकडून बाळा नांदगावकरांचे भावी खासदार म्हणून बॅनर। सर्वसामान्य जनतेचे नेते जायंट किलर भावी खासदार बाळा नांदगावकर म्हणून बॅनरवर उल्लेख। रत्नागिरीत रामदास कदम आणि खासदार सुनील तटकरेंचा एकाच गाडीतून प्रवास। रायगड लोकसभा मतदारसंघातून युतीचे पुढील उमेदवार सुनील तटकरे असणार। रामदास कदम यांचं सूचक वक्तव्य। परभणी लोकसभेसाठी महायुतीत रस्सीखेच। शिंदे गटाकडून परभणी लोकसभेच्या जागेसाठी जिल्हा कचेरी समोर ठिय्या। अर्जुन खोतकर यांना परभणीमधून उमेदवारी देण्याची मागणी। सगळे चोऱ्यांचा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी पाथरीत मराठा समाजाची बैठक। लोकसभेला 400 उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार। अजून उमेदवार जाहीर झालेले नाहीत। उमेदवार बदल्याच्या सर्व अफवा। माझ्या जनतेवर आणि कामावर विश्वास आहे, खासदार सुभाष भामरेंचं स्पष्टीकरण। मुनावळेमध्ये देशातील पहिला गोडपाण्याचा जलपर्यटन प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ। दरे गावात गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार या कोयना धरणातील गाळ काढण्याचा शुभारंभ। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या आवाहनानंतर पारेवाडी रेल्वे स्टेशनवरील रेल्वे रोको आंदोलन रद्द। रेल्वेला 14 मार्च अगोदर थांबा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे। दरे येथे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या कोयना धरणातील गाळ काढण्याला सुरुवात। नारळ फोडून अभिनेते नाना पाटेकरांच्या हस्ते शुभारंभ। कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांची फडणवीसांसोबत बैठक। बैठकीत सकारात्मक चर्चा। वीज कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे। लातूरच्या गुरदाळमध्ये हरिनाम सप्ताहात भगरीमधून 50 जणांना विषबाधा। उदगीरमध्ये बाधितांवर उपचार सुरू। अमरावतीत विभागीय आयुक्तालयासमोर ग्रामस्थांचा ठिय्या। पांढरी खानापूरमधील प्रवेशद्वारावरून ग्रामस्थ आक्रमक। प्रवेशद्वाराचं काम तातडीनं सुरू करण्याची मागणी। बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक। चिखली तहसील कार्यालयासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी। शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी कालपासूनच भाविकांची मांदी आई। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गर्दी। भक्तांच्या गर्दीमुळे साईनगरी फुलली। कोल्हापुरात आज निर्भय बनव सभा। ॲडव्होकेट असीम सरोदे, विश्वंभर चौधरी उपस्थित राहणार। शाहू छत्रपती महाराज निर्भय बनव सभेच्या अध्यक्षस्थानी असतील। हिंगोलीतील रामलीला मैदानावर उद्या शासन आपल्या दारी कार्यक्रम। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात। धाराशिव जिल्ह्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार मोहिमेला सुरुवात झालेली आहे। सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम सुरुवात झाली आहे। पुण्याच्या पुरंदरमधील नाझरे धरणात 0% जलसाठा। बारामतीसह पुरंदर तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईची समस्या। पुण्यातील म्हसोबा देवाचं मंदिर 12 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत बंद। मूर्तीचं वज्रलेपाद्वारे पुनर्जतन करण्यासाठी मंदिर बंद राहणार। दापोली आणि मंडणगडमध्ये कातळ शिल्प आढळलेत। संशोधकांकडून अभ्यास सुरू। लवकरच कातळ शिल्पाचं रहस्य उलगडणार। जळगाव जिल्ह्यात 50 किलोमीटरच्या आत स्वतंत्र हळदीचं मार्केट देण्याची मागणी। हळद उत्पादक शेतकऱ्यांची बैठक पार पडली। बैठकीदरम्यान कृषी अधिकाऱ्यांची देखील चर्चा।
वाशिममध्ये हळदीच्या दरात मोठी वाढ. रिसोड बाजार समितीत हळदीला 17,000 रुपये प्रति क्विंटल उच्चांकित दर. बुलढाण्यात गारपिटीने नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना अद्याप मदत नाही. केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत. भंडारा वन विभागाकडून वर्षभरात जनावरांच्या हल्ल्या प्रकरणात दिल्ली 7.52 कोटींची नुकसान भरपाई. मानवी जीवितहानी, पशुहानी, पीक नुकसान अशा प्रकारांमध्ये पीडितांना वन विभागाची आर्थिक मदत. विदर्भातील वाघिणींची डरकाळी आता सह्याद्रीच्या जंगलात घुमणार. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात लवकरच 2 वाघिणींची रवानगी. गोंदियात लाखो रुपये खर्चूनही क्रीडा संकुलातील साहित्य धूळ खात. क्रीडा अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. चुकीच्या नियोजनामुळे खेळाडूंना नाहक त्रास. वाशिमच्या शिरपूर जैन येथील जहांगीर महाराज आणि मिर्झा मिया यांच्या यात्रेला सुरुवात. महोत्सवात 111 क्विंटल गव्हाच्या पोळ्या, 55 क्विंटल वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद. वर्ध्याच्या भूसंपादन विभागातील अपहार प्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी. तत्कालीन उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशींना 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. मध्य पश्चिम आणि कोकण रेल्वेनं होळीनिमित्त विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा. होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांना दिलासा. पुणे जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात कारवाईचे आदेश. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या पोलिसांना सूचना. पुण्याच्या हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी कारखान्याच्या मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. शेतकरी विकास आघाडी आणि रयत सहकारी पॅनल या 2 गटात लढत. उद्या होणार निकाल जाहीर. अमरावती लोकसभा मतदारसंघावर वंचितचा दावा. मवियाकडून अमरावती लोकसभा मतदारसंघातून सुजात आंबेडकर यांना उमेदवारी द्यावी, वंचितच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. ईव्हीएम मशीन विरोधात कल्याणमध्ये सोमवारी संयुक्त मोर्चा निघणार. माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील, माजी मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या नेतृत्वाखाली निघणार मोर्चा. येत्या मंगळवारी कल्याण डोंबिवलीतील पाणीपुरवठा बंद राहणार. मोहिली जलशुद्धीकरणाच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. जळगावच्या अमळनेरमधील पोलीस कोठडीतील संशयित आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या. घनश्याम कुमावत असं आत्महत्या केलेल्या संशयित आरोपीचं नाव. पुण्यातील शेख सल्लाउद्दीन दर्गा वाद प्रकरण. दर्ग्यावर कारवाई होणार नाही या अफवेनं शहरात तणाव. दर्गा परिसरात मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव जमले. दर्ग्यावर कारवाई होणार नाही. पोलीस आयुक्तांच्या आश्वासनानंतर लोकांमध्ये शांतता. राष्ट्रीय तपास यंत्रणेला बंगळुरू स्फोटाचा संशयित पुण्यात आल्याचा संशय. NIAच्या तपास पथकाकडून पुण्यात आरोपींचा शोध सुरू. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची पुणे महानगरपालिकेला नोटीस. कात्रज उद्यानातून बिबट्या पळाल्याप्रकरणी पालिकेला नोटीस. अहवाल सादर करण्याच्या सूचना. नांदेड बाजार समितीत हळदीला प्रति क्विंटल 15,000हून अधिक दर. यंदा हळदीच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. पुण्याच्या हवेलीतील पानशेतमध्ये तरुणावर कोयत्यानं हल्ला करणाऱ्या आणि गाड्यांची तोडफोड करणाऱ्या कोयता गँगच्या 8 जणांना अटक. गुन्हा दाखल होता 24 तासाच्या आत हवेली पोलिसांची कारवाई.